दुपारच्या पायरी गावात एवढी खतरनाक वाईटू आली का साडी सकट बाई उडाली. मग वाईटू थांबल्यावर बाई तर खाली पडली, पण साडी मात्र ताराले सटकून राहिली. तर तुम्ही असं म्हणतात, तू नको पाहू बाई कशी वाईटू तुलली, हे सगळं दाखवतो. तवरीक तुम्ही आपल्याला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. तर काय म्हणता पुट्ट्यानो, गोष्ट होय दुपारच्या 4 वाजताची. तिलक भाऊ आलते अमरावतीहून आणि आपल्या गावच्या बस स्टँडवर आल्याबरोबर त्याने लावला आपल्याला कॉल. आणि त्याच्यासोबत आपले जुने मित्र राजू भाऊ बी आलते. आणि कॉल लावल्याबरोबर आपण हाजीर झालो बस स्टॉपवर भाऊची भेट घेण्यासाठी. 15 मिनिटं तिलक भाऊची भेट घेऊन घेतली. त्यानंतर आम्ही 3 अन् 2 5 निघालो कडमले जाण्यासाठी. सॉरी, आम्हा तिघाले कडमले नाही तर गावापासच्या मंदिरात जायचं होतं. मग तिलक भाऊन मी गाडीवरही एकामेकाला मीम शेअर करत गेलो आपापल्या लोकेशनवर. मंदिराहून 10 मिनिटात जाऊन आल्यानंतर भावेश भाऊच्या घरापाशी येऊन मी का पाहतो का जे दुपारच्या पायरी वाईटू आली होती त्यानं चांगलीच साडी उडाली होती, जाऊन ताराली अटकली होती. आणि हे तर काही खालून माणसाले अजिबात निघे नाही भाई मुजर. पण साडीचं नशीबच काय चांगलं नव्हतं. तिले का माहित तिच्यापेक्षा मुजर मा भाऊ पत्या आहे. मग मा भाऊ मुजर पत्याने इकून तिकून कसं तरी जुगाड लावलं आणि ते साडी खाली काढूनच घेतली. आणि मग संध्याकाळच्या पायरी पण्याने मी निघालो गुपचूप खाली जाण्यासाठी. पण इथं आल्याबरोबर या गरीबांना आपला रंग दाखवला. पण्या म्हणे पैसे तू दे म्हणे, मायापाशी अजिबात रुपया नाही म्हणे. म्हणलं लेका देतो. मग पण्याला 20 रुपयाचे गुपचूप चारले, म्या 20चे खाल्ले. आणि यानंतर मला एकच गोष्ट आठवली की कमाया जैसे उडाया उसी शान से, हमने कभी नोटो पे रबड नाही बांधी. मग 20चे गुपचूप खाऊन 100च्या फकाल्यात आणल्या निघालो घराकडं. तर चला तर मग पोट्टे आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये.